भारताची 2.5-3 हजार वर्षांची समतेची, एकोप्याची, बंधुभावाची इतकी चांगली परंपरा आहे की या देशाचा आदर जवळपास सर्व देशांनी घेतलाय. महाराष्ट्राच्या एकोप्याचे वातावरण कधी बिघडू शकणार नाही. या देशातील संतांनी प्रथम कुणाचा आदर्श घेतला असेल तर बाहेरून आलेल्या सुफी संतांचा आदर्श घेतला. त्यामुळे समता, बंधुभावाचा विचार सर्व धर्मियांच्या मनात जागविला, असे विचार परभणी येथील हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराज यांनी व्यक्त केले. अहिल्यानगर येथील सावित्री फातिमा सद्भावना मंच आयोजित सर्वधर्मीय संमेलनात हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराजांनी राजकारणी लोकांनी जे धर्मयुद्ध सुरू करून जातीजातीत भांडणे लावण्याचा काम केलंय त्या विषयावर परखड प्रभावीपणे आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सावित्री फातिमा सद्भावना मंचाच्या वतीनं सर्वधर्मीय सद्भावना संमेलनाचे सैनिक लोणनगर येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, ज्येष्ठ कीर्तनकार पारनेर येथील हरिभक्तपरायण सोपाणकाका औटी महाराज, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, परभणी येथील हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराज सावंत, पारनेर येथील भंते बाळासाहेब पातारे, हरिभक्तपरायण भारत महाराज जाधव, पंढरपूर, जळगाव येथील मौलाना समी, प्राचार्या स्मिताताई पानसरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बाळासाहेब मिसाळ, मुकुंदराव सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संभाजी बोरुडे हे होते. सदर प्रसंगी सत्यपाल महाराज यांना राज्य पातळीच्या सद्भावना पुरस्काराने शाल, सन्मान चिन्ह आणि 11,000 रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे ॲडव्होकेट संभाजी बोरुडे, अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, संजय चिंजे, युनुसभाई तांबटकर, मुबीन खान, मेजर संजय वाघ, प्रतीक बोरसे, फिरोज शेख, राजूभाऊ शेख, राजूभाई शेख, मुकुंदराव सोनटक्के, प्राध्यापक डॉक्टर मेहबूब सय्यद, मुस्ताक सर तांबटकर, अब्दुल रहीम साहब, बापू चंदन शिवे, कादिर सर, जहीर सय्यद पत्रकार, मेजर रफिक अशफाक शेख, मुनाफ भाई, ॲडव्होकेट आरिफ भाई, नदीम भाई, मुश्ताक भाई आदींनी भरपूर परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सब्बन यांनी केले तर आभार प्रतीक बोरसे यांनी मानले. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.